पेपरवाले भारताच्या लोक साहेब या बाई या डब्यातनं काय आणलंय वळका भाऊ काय आणलंय ते पण आम्हीच ओळखायचं आम्ही काय मनकवडे आहे काय तरी पण सांगतो डब्यातनं काय आणलंय ते सांगा की मग. आम्ही घेऊन दिलेल्या म्हशीचं दूध. चुकला सा. अहो खरबीस आहे गोड गोड. गोड गोड अव तुझ्यापेक्षा जास्त गोड असणार आहे काय पारू तुझ्यासाठी किती सुरू काय व्हायचं ते होऊ दे आता विचार नको करू. मी म्हणतो आपण समधी आलूया आणि ते गोपाळरावात काय करते ती होय पर त्यांनी स्कीम काय काढली काय कळलं नाही. अहो गोपाळराव स्कीम काढणार ती 100% फायद्याचीच असणार. हे बाकी खरं बरं का हं. अहो त्यांनी गावात पाय ठेवल्यापासनं गरीबापासून श्रीमंतापर्यंत आणि इदवाबाई पासून शाळकरी पोरीसनी सगळ्यांना सुखी केलं. सगळ्यांचं कल्याण झालंय. नमस्कार नमस्कार मंडळी. राम, राम, राम. बसा बसा. अहो गोपाळराव आम्हाला तुम्ही इथं बोलवलं हा. आणि तुम्ही कुठे दडी मारली. संकष्टी गोड मोदक खातो. होय तर जाऊ द्या खरं नाही म्हणलं तुमची स्कीम काय ते आम्हाला एकदा कळू द्या की. हे बघा कोणताही निर्णय मला घाई गर्दीने घ्यायला आवडत नाही. स्कीम उत्तम आहे पण आपण सर्वांनी विचारानं ठरवायला पाहिजे. अवय पर ती स्कीम तरी सांगशील का नाही. येवाचा गोरेगाव जवळील फिल्म सिटी जवळ 51 एकर जमिनीचा भूखंड गृहनिर्माण सोसायटीला विकणार. मुंबई तारीख 10. मुंबईत लोकांची राहण्याची अडचण लक्षात. कळलं गोपाळराव या बातमीचा ना आपला काय संबंध. बातमी साधी नाही पाटील बातमी साधी नाही. मुंबईत जागेचे भाव हिरे मानकापेक्षा जास्त झालेत. सरकारी भावात जागा घेतली तर आपल्याला कमी भावात जागा मिळेल पण गृहनिर्माण सोसायटी करता जागा घेणारा एका वर्षात करोडपती होऊन जाईल. ते कस काय. ते कसं आता बघा 50 एकर जमिनीसाठी आपण 50 लाख रुपये खर्च केले तर एका वर्षात त्याच्या 5 पट मिळतील म्हणजे 5 करोड पेक्षा जास्त. तेव्हा जो जास्तीत जास्त पैसे या स्कीम मध्ये गुंतवेल त्याला 5 पट रक्कम परत मिळेल. होय पर गोपाळराव मुंबईत तर हजारो बिल्डर आहेत आणि तुमचं ते बिल्डरचं सोडा हो. मुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांकडे वशिले त्या गोपाळ शेठची. अहो खरं सांगता काय तुम्ही. खोटं बोलतो काय तुम्हाला वाटलं मगासून खोटं बोलतोय. मग स्कीम मंजूर आहे समजासनी. मंजूर साहेब साहेब मी जर काही रक्कम भरली तर मला बी त्या रकमेच्या 5 पट मिळेल का. घ्या मग मगापासून सांगतो काय तर मी. मग रक्कम कधी जमवणार. उद्याच रक्कम जमा करतो की आम्ही. नाही मला 1 दिवसाची मुदत द्या. मी परवा भरतो की. परवा हा ठीक आहे परवा तर परवा. परवा समध्यानी रक्कम द्या आणि एक कोणीतरी माणूस माझ्या बरोबर मुंबईला पाठवा. मग कोण येणार. मी येतो की. चालेल. साहेब या बाई या. नमस्कार वहिनी साहेब नमस्कार. तुम्ही पहिल्यांदा इथं आला बघा अगदी सोन्याच्या पावलानं. साहेब हे 10,000 घ्या. हा एका वर्षात मात्र 5 पट झालं पाहिजे. होणार हा. 5 पट होणार. 10,000 दिलेत 50,000 होणार. 50,000 दिलेत 5 लाख रुपये होणार. जेवढे जास्त पैसे लावाल तेवढी जास्त कमाई होईल बघा तुमची. पर साहेब पैसे एवढंच आहेत. असं कसं म्हणताय अंगावर दागिने आहेत ना. एक वर्षभर तुम्ही लंकेची पार्वती बनून राहा. पुढल्या वर्षी सोन्याच्या राशीत लोळाल. मंदोदरी. मंदोदरी कोण हो. कोण मंदोदरी या आईला राहू दे दागिने देत आहे ना व. शाबास. दिलं वाटत. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणले पैसे. होय. होय, होय.
बसा बसा हा, ना हा, तुम्ही पण बसा ना संकोच करू नका आपलंच घर आहे हे चिल्लर सकट 50,000 रुपये आहेत. हा. पिशवी सकट ठेवा. बर 50,000चे 5 लाख रुपये झाले पाहिजेत बरं का? वाट बघा हा होणार ना हा. 1 वर्ष वाट बघा 5 पट होणार हा. गोपाळराव हा. आता हे आमचं किती आहेत 1 लाख आहेत. ठेवा ठेवा तुमचा लाडका सदा कुठे आला नाही 5-10 लाख रुपये घेऊन 5-10 लाख रुपये नाहीत साहेब, पर जमीन आणि माझं घर गहाण टाकून छान हे 15,000 रुपये घेऊन आलोय मी 10 वर्षांच्या मुदतीनं. हे घ्या 15,000. अरे 10 वर्ष कशाला हा? एका वर्षात तू सावकाराला भागवशील हा. आणि स्वतः सावकारी सुरू करशील ह्याला सावकार केलं तर आम्ही जायचं कुठं? याच्याकडं साहेब हा? हे आमचं हे आणि हे नमस्कार 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 साहेब आता कधी निघताय? अरे नेक काम में देरी का है की पाटील साहेबांची गाडी घेऊन आजच निघू हा निघा निघा आजच निघा. शाबास गोपाळराव शाबास ही साधी टोपी घालून तू सगळ्या गावाला टोप्या घातल्यास तर मुंबई सारख्या शहरात अशा शेकडो लोकांना टोपीवर टोपी घालून करोडो रुपये कमवशील आणि मग बाई बाटली नाच गाणं चैनी. पण मुंबईत ही टोपी नाही चालणार, तिथं वेगवेगळ्या टोप्या असणार. तेव्हा या टोपीला इथंच सुट्टी. आपा मारत्याल्या गोपाळा. गोपाळ भेटला का तुला? कोण ते गोपाळा? अरे त्या भाड्यानं तर मला लंकेची पार्वती करून सोडली आहे. चला मोड दिया. अरे गोपाळा गोपाळा थापा मारतल्या गोपाळा. हा? तुला गोपाळ भेटला का? मला जर भेटला असता तर त्याला मी सोडलं असतं भाई. चला अरे अरे गोपाळ तुम्हाला गोपाळ भेटला होता? तुम्हाला गोपाळ भेटला होता? गोपाळा गोपाळा थापा मारतल्या गोपाळा. काय करतेस मळ्यावर कोण येत नाही तू काळजी करू नकोस झालं तर माझं. अगं, मी आलं तर बघून घेतो ना तू कशाला काळजी करतेस तू काळजी करू नकोस गं. कोण आहे आमच्या घरी यायचं घरी कुठे आलोय मळ्यावर जर आलोय मला वर बी यायचं नाही. तिच्याशी बोलायचं नाही, घरी जायचं. अरे चल घरी जाऊ आपण. अगं, ते तिकडे जातो त्या पोराला गावाच्या बाहेरच काढतो बघ. मला लय सतवलं मला त्यांनी. अरे रत्ना इतका उशीर झाला तुला. अरे काय त्या कार्ट्याने त्रास दिलाय माहितीये मला. होय? सोडतच नव्हता. मग त्याला पोचवलंस ना फसवून आले. पोचवलंच ना. अरे वा आता आपल्याला काय भीती नाही बघ. नक्की म्हणजे अरे काय काय चाललंय? नाही ते झाडाची माहिती देतोय. चालू द्या चालू द्या. याला या गावात निवांत पडत नाही आपल्याला. बघ चल ना. आपण दुसरीकडे जाऊया. कुठं? जाऊन कुठे चल चल. ये बघ कशी जागा शोधून काढली हे. वाह. आईला बैल चरायला गेले वाटतं. बस 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 शंकर हा? शहरातल्या माणसानेच प्रेम करा. हा. तिथं कोणी कुणाला विचारतच नाही. अगं शहराचं सोड प्रेम खरं आपल्या गावातलंच खरं. शहरातलं काय खरं नाही बघ. काय शंकर्या? काय नाही डोळ्यातलं कसं दादा, ऐका घरात. डोळ्यात अरे साधा आहे का घरात? साधा तुझा बा बाबा असेल तिकडे बघ तिकडे चल बघ बघ. तू फुक फुक. आलं साधारण कदा बाची रण आता कुठली जागा शोधू. हा ए आपण गवताच्या गंजीत जाऊ चल. ए शंकर बस ना. शेखर शंकरसाठी एखादा जॉब बघ ना. याला हा काय काम करणार? मी काय करीन धुणी धुईन पाणी भरीन काही काम करीन पण फुकटचं खाणार नाही. ठीक आहे, मी आजच याला माझ्या बॉसकडे घेऊन जातो. हं? गुड. थँक्यू. येस हॅलो. अरे तू अच्छा हा 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 नमस्कार. 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 ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आतमध्ये घुसले मला ते सच्चे गुरु दिसले.
काय म्हणता? साहेब आहेत का? आ? आहेत ना, आहेत. बसा खाली. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. दर 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 दर. अरे ये बाबा. आलो ना, आलो की लगेच करतो दाढी. घ्या इकडे. कोणाला लागतो रे? नेहमीचेच मागत करी. हं? मदत द्या, पैसे द्या, उद्घाटनाला ह्या द्या. सगळ्या चोरांचा बाजार. हं? अहो एवढा पैसा जमवता पण तो काही संस्थेला देतात, मधल्या मध्ये गाळा खातातच की. अरे बाबा, स्तुती गीत गाऊ आणि जाऊ तिथं खाऊ, हं. हा दस्तूर आहे जमान्याचा. हा हा है ना? खरंय. दाढी कर. काय करतो करत लगेच करतो. हम्म. नमस्कार. नमस्कार. कोण आपण? मी महिला अनाथाश्रमातर्फे आलोय. महिलाच पाठवायची नाही का? 3 in 1. सॉरी सर. आपण कोण? मी आमच्या हायस्कूलच्या गॅदरिंग साठी गेस्ट म्हणून आपल्याला निमंत्रित करण्यासाठी आलोय. हं. आणि आपण? मी आमच्या गृहनिर्माण संस्थेचं भूमिपूजन आपल्या हस्ते करावं म्हणतोय. म्हणा म्हणा, तुमच्या तोंडाला कोण हात तुला लावला? कोणी म्हणायला सांगितलंय? सॉरी सर. एक्सक्यूज मी. हं? गुड मॉर्निंग बॉस. शुभ प्रभात. वेलकम मिस्टर शेखर. 3 in 1. यस सर. या लोकांची कामं काय ती सगळी लिहून घे. हं, हं. हं? आणि त्या महिला आश्रमाला 10,000चा चेक दे. यस सर. जाओ. चला रे. चला हो. चला 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 चला. काम झालं? ऑफकोर्स बॉस. वेल डन माय बॉय. थँक्यू. बोल. नाही, हा माझा गावाकडील मित्र शंकर. नमस्कार. बॉस, याला जर एखादी नोकरी मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. हो तेवढं बघा जरा. वांग्यातलं बुजगावणं या गुलाबाच्या बागेत कशाला हवंय? हो मी नुसतंच बुजगावणं नाही, मला गोपनीने दगड मारायची प्रॅक्टिस बी आहे. हा ए, चुप. वाह वाह, हा, क्या बात है. हा. उत्तर उत्तम आहे, पण माणूस नाही आवडला. नाही शेखर हा आपल्या नाही कामाचा. अहो तुम्ही पण बॉस, सटर फटर कामं दिली तरी हा चालेल. काय बी द्या. नो, तुला माहितीये की आधीच माझ्याकडे नोकर चाकर माणसं भरपूर आहेत. माझा हरकामा माणूस तुला माहितीच आहे. दाढी, गाडी आणि माडी या तिन्ही गोष्टी तो एकटाच करतो. म्हणूनच त्याला मी 3 in 1 म्हणतो. ते मला माहिती आहे बॉस, पण तो जसा विश्वासू आणि प्रामाणिक आहे तसंच हा सुद्धा प्रामाणिक आहे. प्लीज बॉस, प्लीज. हा, आता तू सांगतोस म्हणजे काहीतरी केलंच पाहिजे. काय रे, काय काय काम येतं तुला? अहो तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी. हा? हा. खोटं बोलता येतं का? खोटं आयुष्यात कधी खरं बोललोच नाही. नेहमी खोटंच बोलत आलास, खोटं हा? चुकलं वाटतं काहीतरी. एखादी गोष्ट सांग बघूया. थाप मार, थाप. हाप मारू. मी स्वयंभू आहे. कोण आहेस? स्वयंभू. स्वयंभू कोण? ते माळणारा नाही का सिंदूर लावलेला दगड दिसला की लोक त्याला देव मानतात, तसं मी ह्या जगात आपोआप आलेला स्वयंभू आहे. आहाहा, हे स्वयंभू देवता. देवता नाही, स्वयंभू माणसा. तू माणूस आहेस? माणूस आहे. हात लावून काय बघा ना. सांगतोस काय? हात लावून बघा. तुझं संपूर्ण नाव काय रे? शंकर सदाशिव पाटील. शंकर सदाशिव पाटील. पाटील. तुझ्या आईचं नाव काय? सौ भागीरथी सदाशिव पाटील. म्हणजे वडिलांचं नाव सदाशिव हो, हो. आणि आईचं नाव भागीरथी. हो, हो. ते हसायला काय झालं? अरे हसू नको तर काय करू. अरे बाबा, या जगात खरं बोलणं फार सोपं आहे, पण खोटं बोलणं फार कठीण आहे. नाही पण ते तुला आई आहे, हो तुला बाप आहे, हो ना. मग तू स्वयंभू कसा? आईला बोंबला. त्याला साधं खोटं बोलता येत नाही. थू माझ्या जिंदगानीवर, थू माझ्या जिंदगानीवर, थू माझ्या जिंदगानीवर. गेली नोकरी गेली. हे शेखर, हा स्वयंभू माणूस काय आपल्या कामाचा नाही, तुला सांगतो. याला ठेवायचं. कोण पडलं? साप साप? पडला. साप? हं? साहेब, साप. ओ भाऊ, साप बघा, साप. साप! घाबरताय त्याला, मी आहे ना. फिरू दे सापाला, फिरू दे, फिरतो ना, फिरू दे. साप काढ, साप काढ. मी आहे ना, तुम्ही घाबरताय त्याला. फिरू दे, फिरू द्याला, फिरू दे त्याला. वा, 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 वा. सापाला घाबरताय? एवढा रांगडा म्हणून साप. थांबा, मी काढतो त्याला. मेला साप, मेला. शंकराच्या गळ्यात पडायचं सोडून रावणाच्या गळ्यात, बॉसच्या गळ्यात पडला. शाबास शंकर, शाबास. आज तू आमचे प्राण वाचवलेस. तू साधा बोळा आहेस, पण धाडसी आहेस. आणि धाडसी माणसाची आम्ही नेहमीच कदर करत आहोत. काय रे? येस बॉस. पण या जगात नुसतं धाडसी असून चालत नाही.
या चोरांच्या दुनियेत खरं बोलून काही उपयोग नाही. तेव्हा खोटं कसं बोलावं आणि मूर्खांना मूर्ख बनवून टोपीवर टोपी कशी घालावी हे तुला मी शिकवीन. आणि ड्रायव्हिंग, हॉर्स रायडिंग आणि स्विमिंग मी शिकतो. आजपासून शंकर आपला माणूस झाला. आणि माझा मदतनीस. नाही नाही नाही, इतक्यात नाही. तू आधी त्याला सगळं शिकव, त्यानंतर मी त्याची परीक्षा घेईन आणि त्यात जर तो पास झाला तर तुझ्या मदतीला. मग ठरलं तर नाही नाही, मी काय म्हणतो आबा, बऱ्याच वर्षापासून आपली दोस्ती आहे. वय हा? आणखी एकदा विचार करा. अहो, तुमच्या मुलीनं बी आमच्या मुलग्याला बघितलेलं नाही, तेव्हा तिच्या पसंतीशिवाय अरे गप. माझी पसंती तीच माझ्या पोरगीची पसंती आणि माझी संमती ती सगळ्या पाटील घराण्याची संमती. अरे आबा, जमाना बदललाय आता. अरे जमाना बदललेला असला तरी आम्ही काय बदललेलो नाही का? आमचा दबदबा बदललेला नाही. आमचा शब्द आम्ही पाळू म्हणजे पाळूच. माझी रत्ना आणि तुझा सुदामा लग्न होणार म्हणजे होणारच. खरंच किती दिवसांनी. अय्या पोस्टमॅन, चल ना. पत्र बी आलेलं दिसतंय. अगं, पोरीनं आलं बरं झालंय. अगं, शंकरची बाणी ऑर्डर आली आहे आणि बरं करत ना, हे पत्र बी आलंय. जर वाचून द्या बघू. शंकरनी लिहिलंय की तो खूप सुखात आहे म्हणून. त्याला नोकरी पण चांगली लागली. असंही लिहिलंय की त्या हरामखोरांना पकडून तो लवकरच इकडे परत येईल. तुम्हाला दोघांना दंडवत लिहिलाय. रत्ना, कधी येतो म्हणून लिहिलंय? लवकर परत येईल असं वाटत नाही. आणि तो लवकर आला नाही तर काय पोरी? फार वाईट होईल मामा. म्हणजे तुम्हाला नाही कळायचं ते. ए रत्ना, पोरी, काय म्हणावं या पोरीला? अगं, आपल्या शंकर संग लगीन करायचं हिला. भोज राजाची लेख आणि गंगू तेलाचं पोरग, कसं जमायचं हे? हा हा, ठीक आहे ठीक आहे. हा, करूया ना करूया. हा, ओके ओके. हा, ठीक आहे ठीक आहे. काय कसा काय वाटला आपला धंदा? एकदम बेस्ट. हा. जाता जाता करू शकतो. तुम्ही फक्त ऑर्डर द्या. सांगेन सांगेन, पण त्याआधी मला तुझा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. एनी टाइम मी इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. आता नाही, हं? एखादं काम तू व्यवस्थितपणे पार कर हं? तर तुझी नोकरी फिक्स्ड, हं. नाहीतर किक. आमच्या साहेबांचा नियमच आहे. कुठलंही काम व्यवस्थित केलं तर ठीक, नाहीतर टिंबटिंबवर किक. ठीक आहे, मला मंजूर आहे. आता मी बोलवल्याशिवाय इथे येऊ नकोस. येस बॉस. बाहेर झाला. ए 3-in-1. यस सर. मला थकवा आलाय. बर. काहीतरी करमणूक पाहिजे. यस सर. साहेब, आधी दाढी करतो, मग गाडी काढतो आणि मग लगेच तुला हिरा माडीवर घेऊन जातो. हं? चला. अच्छा, दाढी गाडी माडी हिरवी माडी म्हणजे नाचगाणं. व्हेरी गुड व्हेरी गुड. ना या बॉसला नाचवलं ना तर नाव नाही सांगणार शंकर म्हणून. मी जरा याला नाचवायची तयारी करून येतो. तोपर्यंत तुम्ही जरा चहा पाणी सिगरेट. तुम्ही थरथरताय का बाटली थरथरते? नाही म्हणजे हात थरथरतात साहेब. हा, म्हणून बाटली थरथरते. तरी म्हटलं असं थंडी वाजल्यासारखं काय करतात? अस्सलाम वालेकुम. सलाम सलाम. क्या बात है जुम्मन? इस नाचित जुम्मन ने चमन से खिला हुआ फूल लाया है सरकार. कहाँ, तुम्हारे कोठे पर? नहीं हुजूर, उसे तो अपने साथ लाया हूँ. हैं? उसके साजिंदों के साथ. अरे तो फिर से बाहर क्यों रोका है? अंदर लेके आओ, हम भी देखेंगे कैसा फूल है. ताजा खिला हुआ फूल है सरकार. न गंध लूटा है न मद लूटा है. तो हम लूटेंगे, गंध लूटेंगे, मद लूटेंगे. पर कीमत सरकार. कीमत. चीज पसंद आई तो ये गोपी धनराज मिट्टी के समान धन उड़ाता है. क्यों 3-in-1? यस सर. जा लेके आओ. हॅलो, इन्स्पेक्टर साठे स्पीकिंग. एक खास खबर आहे साहेब. येत्या 2 दिवसात या शहरात 50 लाखाचे हिरे येणार आहेत साहेब. काय 50 लाखाचे हिरे येणार आहेत? कोण आणणार आहे? ते माहित नाही साहेब, पण अंडरवर्ल्डची खबर आहे. पण खबर पक्की आहे ना?
101% साहेब. ओके थँक्यू. आईला पोलिसांना खबर कोणी दिली? पण कशावर म्हणता साहेब तुम्ही? सगळे रस्ते बंद झाले त्यावरून कळत नाही काय? अहो साहेब चेकिंग कशासाठी होऊ शकतं? तुम्ही उगाच चिंता करता. पण तुमचा तरी काय दोष म्हणा? चोराच्या मनात चालणं. 3 in 1. सॉरी सर. बॉस माझं काम झालं. हे काय विचारणं झालं? शंकर नाव आहे माझं. हिरे कुठे आहेत? हिरे अशा ठिकाणी लपवले पोलिसाच्या बापाला सुद्धा नसते सापडले. हे बघा. हे घ्या. हा, शाबास शंकर शाबास. 3 in 1. Yes, sir. याला 50 द्या. हा? पहिल्याच कामाचे 50,000 रुपये. 50 लाखाचे 50,000 कळलं? दे म्हटलं की द्यायचं. चला 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 चला. सर सर अगं बाई आत्ताच रडायला लागली की ही. अगं रत्ना नांदायला जाताना रडायचं असतं. अगं ते एक नाटक असतं. डोळ्यात अश्रू आणि मनात खुशी. थांबा मी आलेच. रत्ना थांब, तुला सजवायला मी माझ्या वहिनीला घेऊन येते. आलेच. हा काय झालं रे? अहो काही झालेलं नाही पण आबासाहेब काय पाहुणं जमल्या तो. अहो कुठनं माणसं आल्यात. अहो आमचं कोण त्यांचं कोण कुणाचं कोण काय बी कळणं झालं बघा. अरे रामा, आबा पाटलाच्या एकुलत्या एका पोरीचं लगीन हाय. वय पाहुण्या पयांपैकी कुणालाही मानपान चुकता उपयोगाचं नाही. वय वय अरे एवढाच चानस आहे आम्हाला. गरीबाची बी आज दिवाळी झाली पाहिजे. हा बाकी खरं हा. पण आबासाहेब काय बी म्हणन असा नवरा मुलगा अगदी खास पटकावला असा बघा तुम्ही. काय पाटील अजून पानच खाताय? अहो बाहेर पाहुणं जमल्या त्यांची काही काळजी आहे का नाही? अव पाहुण्यांची काळजी घ्यायला 100 माणसं आहे ती. अव आम्हालाच पान खायला कोण जोडीदार नाही. या बसा. या बरं पान. कुठं गेली ही? रत्ना रत्ना आबा आहेच गाड्या खरं पाटील आहेस बघ. मग दिला सबूत केला का नाही खरा? लेक लग्नाला उभी केली आणि मन जमाना बदललाय. ह्याव झालंय त्याव झालंय. आबासाहेब हं, काय ग पोरी? जरा इकडे या. तुझं काय आणि काम काढलं? जरा बस आलो. वय बाई अगं जाती कुठं असेल की इथंच कुठं तरी. रत्ना तुझ्यामुळे एवढा लांबचा प्रवास कधी संपला कळलंच नाही. खर तर
तुम्ही होतात म्हणून मी आज वाचले, नाही तर त्या टीसीने मला सोडलंच नसतं. त्याची काय हिंमत माझ्या या गुलाबाच्या फुलाला हात लावायची. तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. उपकाराची भाषा बोलायची नाही. अगं तू माझी धाकटी बहीण आहेस. तू अगदी आरामात राहायचं. तुला काही काही कमी पडणार नाही. चल बघू. यश आले. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? चालता हो? ताई, ताई हा कोण आला इथं? अरे वरड वरड, तुम्ही किती बी वरड, तुझ्या मदतीला कुणी बी यायचा ना. राणी चल माझ्या बरोबर कायमचा चल. जुलेखा मागेल तितका पिशा मोजायला तयार आहे मी. मला काय शेळी मेंढी समजलास रे हरामखोरा? मैना, जुलेखाच्या पिंजऱ्यात बंदिस्त ठेवलेली अरे सोड रे मला, सोड मला. ताई, ताई, हा काय झालं बोंबलायला? हा माणूस माझ्या खोलीत आला. मुकाट्यानं त्या शेटजीना खुश कर, नाहीतर काय करशील? काय करीन? सोड रे तू. माझ्या अंगावर हात करते? लाज नाही वाटत तुला? मुलीला फसवतेस तू? घे, हीच लायकी आहे तुझी. ओरड, किती ओरडायचं असेल तितकं ओरड. तिला नाही, ह्या रांडेला बुकला. रत्ना तू जा इथून. मी एकटी नाही, तुम्ही पण चला या नरकातून. चला ग. क्षमा पोळ आले ते. अरे वो दोनों तो भाग गए, इसको तो पकड़ो. हात लावू नकोस. शेखर भैया, ओळखतेस तू त्यांना? हो. अब कहाँ जाओगी चमक? चल निघ, चल चल. शेखर भैया,
तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आम्हाला. आभार कसले, माझं कर्तव्यच होतं ते. पण क्षमा, तू इतके दिवस कुठे होतीस? अगं चाचा तुझ्या वाटेकडे किती डोळे लावून बसलेत माहितीये तुला? बरं ते जाऊ दे, तुम्ही चला, मी तुम्हाला टॅक्सी पर्यंत सोडतो. चल. चला. अब्बाजान, कौन? बेटी शमा, अरे बूढ़े को छोड़कर कहाँ गई थी बेटी, कहाँ गई थी? अब्बाजान मुझे माफ कर दो, मेरी गलती हो गई, मुझे माफ कर दो. इस शेरनी ने मुझे बचाया. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. बेटा, बेटा कौन हो तुम? एक किस्मत की मारी. हाँ आज से वो हमारे साथ रहेगी. हाँ हाँ. हो, मला माझ्या शंकरला शोधायचंय. काही काम करायची माझी तयारी आहे. फक्त मला तुमचा आधार हवाय. अच्छा अच्छा. आज तक मेरी एक बेटी थी, आज से 2 बेटियां हो गई. आज अब्बाजान, से 2 बेटियां हो गई.